विधान परिषदेसाठी सर्व 274 आमदारांचं मतदान आता पूर्ण झालंय। एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। मुळात 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यामुळेच ही निवडणूक झाली, नाहीतर बिनविरोध झाली असती। 5 वाजल्यापासून म्हणजे पुढच्या तासाभरात आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तेव्हा एकूण 274 आमदारांनी या विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी मतदान केलेलं आहे। तेव्हा पहिल्या पसंतीची दुसऱ्या पसंतीची मतं मिळून कुणाचे उमेदवार निवडून येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी ही एक प्रकारे लिटमस टेस्ट असेल, कारण का यात कुणाची मतं नेमकी कुणाच्या पारड्यात जातात हे उघड होणार नसलं तरी निवडून येणारा उमेदवार हा बरंच काही सांगून जाईल की कुणाला किती मतं मिळालेली आहेत, मतं फुटली आहेत का, कुठल्या पक्षाच्या आमदाराने इतर कुठल्या पक्षाच्या आमदाराला मतं दिलेली आहेत का, याचा देखील उलगडा यातून होऊ शकेल। मतमोजणीला अजून तासभर बाकी आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णात, मतदान पूर्ण झाले, आता प्रतीक्षा निकालाची आहे। या दरम्यानच्या काळात नेमकं महत्त्वाचं काय काय घडलं? नक्कीच घडलेलं आहे, भरपूर काही घडलेलं आहे जे आता मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। कारण आपण पाहिलं तर 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत संपूर्ण आता 274 पैकी 274 म्हणजे 100% मतदान झालेलं आहे। आता जो एकूण अपक्ष आणि छोटे पक्ष नेमकं काय करतात हे देखील महत्वाचं आहे। त्याचबरोबर 12 पैकी 11 उमेदवार जिंकून येणार आहेत। एक उमेदवारचा पराभूत होणार आहे। हा पराभूत होणारा उमेदवार महायुतीचा असणार की महाविकास आघाडीचा असणार याबाबत देखील चर्चेला आता होत येतोय। परंतु नक्कीच एक चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे। प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक आहे आणि त्यानुसार पाहिले गेलं तर प्रत्येक पक्षानं एक रणनीती आखली गेलेली आहे। कुणाला किती मतांचा कोटा द्यायचा, त्यानंतर 2 नंबरची मतं कुणाला द्यायची आणि त्यावर एकंदरीत प्रेफरन्सिबल वोट जे आहे त्यानुसार सर्व जी रणनीती आहे ती प्रत्येक पक्षाची ठरलेली पाहायला मिळते। परंतु नक्कीच एक जे सिक्युअर म्हणता येतील मत कोटा अशा प्रकारचा आपल्या दिलेला दिसून येतो। खास करून काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते एकच उमेदवार उभं केल्यामुळे काँग्रेसला मत 28 मतांचा कोटा दिल्याचं पाहायला मिळते। भाजपनं देखील काही 4 उमेदवार सिक्युअरपणे निवडून येतात, तर 4 निवडून येण्यामागे काही विशेष काही स्पष्ट पडणार नाही। परंतु 5वा उमेदवार आणण्यासाठी मात्र त्यांना झगडावं लागणार आहे। असंच राष्ट्रवादी असू दे किंवा राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी झगडावं लागेल। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील जयंत पाटील यांना उमेदवार दिल्यानंतर जयंत पाटील यांचा त्यांची मदत असणार आहे इतर पक्षावर। निश्चित नेमकं काय काय घडतं त्याचा उलगडा पुढच्या 2-3 तासात होईलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल कृष्णा।